प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण महादिव्य सिरीजचा आज 8वा भाग करत आहोत आणि चॅप्टर बघतो आहोत सुपरपोजिशन ऑफ वेव्ह। तर तुम्ही माझ्या व्हिडिओंना इतका सुंदर भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद। तुमचे असलेले लाईक्स, कमेंट्स हीच माझी खऱ्या अर्थाने ऊर्जा आहे आणि तुमच्यासाठी मी करत असलेल्या प्रयत्नांची मला त्यामुळं ती पावतीच आहे आणि त्यामुळे तुम्ही असेच उत्स्फूर्त प्रतिसाद द्या, जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ बनवायला ऊर्जा मिळेल। तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपण बघा सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हा जो चॅप्टर आहे हा का निवडला, तर लेंथ खूप मोठी दिसते या चॅप्टरची, पण करायला गेलं तर तो खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळात त्याचे प्रिपरेशन होऊ शकतं आणि म्हणून मी त्याची निवड केली। तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात व्हिडिओला। तर आपल्या चॅप्टरची सुरुवात वेव्हच्या डेफिनेशनने आहे। तर an oscillatory disturbance which travels through the medium without change of form that is called as wave ही वेव्हची डेफिनेशन आहे। मग तिथून पुढे वेव्हचे वेगवेगळे प्रकार पाहिलेत आपण। तर वेव्हचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला माहिती आहे। मेकॅनिकल वेव्ह, ज्या वेव्हला मीडियम लागतं, ज्या वेव्हच्या प्रपोगेशनसाठी मीडियम लागतं तिला आपण मेकॅनिकल वेव्ह म्हणतो आणि जिच्यासाठी मीडियम असलं तरी चालतं आणि नसलं तरी चालतं त्या वेव्हला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हणतो। तुमच्या पुस्तकात सुरुवातीला याच्या डेफिनेशन दिलेले बघा। ए वेव्ह विच रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर देअर प्रपोगेशन दॅट वेव्ह इज कॉल्ड एज मेकॅनिकल वेव्ह अँड ए वेव्ह विच डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर देअर प्रपोगेशन दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह। आणि तिसरी वेव्ह जी कशी असते बाळांनो, तर ती असते मॅटर वेव्ह। ए वेव्ह असोसिएटेड विथ मुव्हिंग पार्टिकल्स म्हणजे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन यांच्याशी असोसिएट, मुव्हिंग पार्टिकलशी असोसिएट जी वेव्ह असते तिला मॅटर वेव्ह असं म्हणतात। तर सुरुवातीला हे त्याचे सगळे तुम्हाला दिलेले डेफिनेशन्स आहेत तुमच्या पुस्तकात। तर अशा प्रकारच्या वेव्ह आहे आणि नंतर त्या वेव्हचे परत दोन प्रकार पडलेले आहेत बघा। तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह। तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह, आता तुम्हाला प्रश्न कसा कसा विचारला जाऊ शकतो की डिफाइन प्रोग्रेसिव्ह वेव्ह, गिव इट्स कॅरेक्टरिस्टिक्स, डिफाइन स्टेशनरी वेव्ह, गिव इट्स कॅरेक्टरिस्टिक्स, डिस्टिंग्विश बिटवीन प्रोग्रेसिव्ह वेव्ह, स्टेशनरी वेव्ह। आले लक्षात? तर आपण दोन्ही स्वतंत्र पाहणार आहे आणि बी प्रोफेशनल। कुठे विचारला हा प्रश्न? जर स्टेशनरी वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स विचारल्या त्या बी सेक्शन मध्ये विचारल्या असतील बाळांनो तर 4 लिहायच्या आणि सी सेक्शन मध्ये विचारल्या असतील तर त्या 6 लिहायच्या। अर्ध्या मार्काला एक कॅरेक्टरिस्टिक्स आणि डी सेक्शन मध्ये 2+2 च्या प्रश्नात 2 मार्काला विचारल्या असतील तर 4 लिहायच्या। असा प्रोफेशनल पद्धतीने पेपर लिहायचा। पेपर लिहिताना नेहमी वेळेचं भान ठेवायचं आणि आवश्यक तेवढंच लिखाण करायचं, उगाच फापट पसारा लिहित बसायचं नाही। आलं लक्षात? मग आता बघूयात आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह। समजा माध्यमामध्ये असा डिस्टर्बन्स टाकला आपण, एखादा हे पाण्याचा डबका आहे आणि त्याच्यामध्ये आपण दगड टाकला तर ती वेव्ह अशी मीडियम मध्ये कंटिन्युअसली पुढे पुढे जात राहते, तर त्या वेव्हला आपण काय म्हणतो? प्रोग्रेसिव्ह वेव्ह। ए प्रोग्रेसिव्ह वेव्ह विच कंटिन्युअसली ट्रॅव्हल इन ए गिव्हन डायरेक्शन विथ इन ए सेम मीडियम दॅट इज कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव्ह। दिलेल्या दिशेने सतत पुढे पुढे जात राहते त्या वेव्हला आपण कोणती वेव्ह म्हणतो? प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो। अशी त्याची डेफिनेशन करायची। आता याच्यामध्ये काय असतं बघा, तर प्रत्येक पार्टिकलची, याच्यात जेवढे पार्टिकल आहे ह्या पद्धतीने ही अशी वेव्ह आहे आणि याच्यात जेवढे पार्टिकल आहे त्या सगळ्यांचं अँप्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी सेम असते। कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे झालं तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये amplitude, period and frequency of all the particles that remain same। बघा त्याच्यानंतर आपल्याला याचं सांगता येईल की इथं जे काय आहे प्रत्येक पार्टिकलचं अँप्लिट्यूड हे सारखंच असतं, कॉन्स्टंट असतं। अँप्लिट्यूड हे कॉन्स्टंट आहे तिथे, अँप्लिट्यूड इज कॉन्स्टंट, अँप्लिट्यूड इज कॉन्स्टंट। आणि त्याचे पुन्हा परत 2 प्रकार पडतात आणि ही जी काही वेव्ह आहे ही एनर्जी ट्रान्सफर करते। दिस वेव्ह ट्रान्सफर एनर्जी इन द मीडियम, एनर्जी ट्रान्सफर करते, एनर्जी ट्रान्सफर करते आणि याचे 2 प्रकार पडतात। काय बघा, तर ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह। कळलं का? मग या सगळ्या त्याच्या काय झाल्या? कॅरेक्टरिस्टिक्स झाल्या। आता बघा, आता आपल्याला परत एकदा रिपीट करते बघा मी डेफिनेशन। ए वेव्ह विच कंटिन्युअसली ट्रॅव्हल, दिलेल्या
दिशेने सतत पुढे पुढे जात राहते, त्या वेव्हला आपण कोणती वेव्ह म्हणतो? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ए वेव्ह विच कंटिन्युअसली ट्रॅव्हल इन ए गिव्हन डायरेक्शन इन द सेम मीडियम इज कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. त्यानंतर प्रत्येक पार्टिकलची, इथे जेवढे काही पार्टिकल आहे त्या सगळ्यांचं काय काय सेम आहे, तर त्यांची अँप्लिट्यूड, त्यानंतर त्यांची फ्रिक्वेन्सी आणि त्यांचा पिरियड, हे सगळं काय आहे? सेम आहे. त्यानंतर अँप्लिट्यूड हे काय आहे? प्रत्येक पार्टिकलसाठी अँप्लिट्यूड हे काय? कॉन्स्टंट आहे. आणि ही वेव्ह काय करते? तर मीडियम मध्ये एनर्जी ट्रान्सफर करते आणि इथे डिस्टर्बन्स हा सतत पुढे पुढे जात राहतो. आलं लक्षात? तर हे सगळं दिस इज ऑल अबाउट प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह मध्ये काय होतं? तर बघा, मीडियम मध्ये हा असा भक्कम असा आधार आहे बघा. धुणवाळ्यात घालायची दोरी आपण कन्सिडर करू, दोन अशी भक्कम आधारामधली, आणि त्याला ही तार बांधलेली आहे, दोरी बांधलेली आहे. आता बघा, याला जर आपण असं प्लग केलं तर ही पहिली वेव्ह आली आणि त्याच मार्गाने दुसरी अपोजिट डायरेक्शनने वेव्ह आली आणि जी वेव्ह तयार झाली तिला म्हणायचं स्टेशनरी वेव्ह. बघा, ह्या दोन्ही आयडेंटिकल असतात, तंतोतंत असतात, पाथ सेम असतो, पण डायरेक्शन मात्र काय असते? अपोजिट असते. आणि जेव्हा त्या इंटरफिअर होतात त्यावेळी स्टेशनरी वेव्ह तयार होतात. आलं का लक्षात? आणि म्हणून याची डेफिनेशन करता येईल, स्टेशनरी वेव्हज आर प्रोड्युस्ड when two exactly identical same waves along the same path exactly in opposite direction interfere with each other at that time stationary waves are formed. आलं लक्षात? किंवा तुम्ही असं म्हणू शकता, the stationary wave is defined as when two identical wave travel along the same path exactly in opposite direction interfere with each other, then that wave is called as stationary wave. मग आता इथे काय होतं बघा, तर डिस्टर्बन्स जिथून सुरू झाला तिथेच राहतो, डिस्टर्बन्स पुढे जात नाही. त्यानंतर इथे मात्र अँप्लिट्यूड हे कॉन्स्टंट राहत नाही, इथं काही पॉइंट्स असे तयार होतात. आता कॅरेक्टरिस्टिक्स बघू आपण याच्या. तर इथं काही पॉइंट असे आहेत की तिचं अँप्लिट्यूड 0 आहे आणि त्याला काय म्हणायचं? त्याला नोड असं म्हणायचं. इन स्टेशनरी वेव्ह देर आर सम पॉइंट ऍट विच amplitude is 0 or displacement is 0. They are called as node, and there are some points where displacement is maximum. बघा हे पॉइंट की त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं अँटीनोड. बघा, कॅरेक्टरिस्टिक्स लिहिताना दुसरी झाली नोड कुठे आहेत, तिसरी झाली अँटीनोड कुठे आहेत. आता बघायचं बघा, तर हे डिस्टन्स, आता हे जे डिस्टन्स असतं बाळांनो, हे लॅम्बडा असतं. हे काय असतं? टोटल एवढं डिस्टन्स आहे ना, हे लॅम्बडा असतं. आणि त्याच्या निम्म अंतर, लॅम्बडाच्या निम्म अंतर हे लॅम्बडा बाय 2 होणार. आणि बघा बरं, मग 2 नोड मधलं अंतर घ्या, नाहीतर 2 अँटी नोड मधलं अंतर घ्या, ते काय असतं? तर ते लॅम्बडा बाय 2 असतं. सरळ असं लिहायचं बघा, AA किंवा NN म्हणजेच लॅम्बडा बाय 2, आणि त्याच्यावरून कॅरेक्टरिस्टिक्स लिहायची. डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड और डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह अँटीनोड इज लॅम्बडा बाय 2. त्यानंतर बघा, पाचवी कॅरेक्टरिस्टिक्स लिहिता येईल आपल्याला की त्याच्या निम्म अंतर, ह्या लॅम्बडा बाय 2 च्या निम्म अंतर हे अँटीनोड आणि नोड मधलं, ते त्याच्या निम्म किती झालं? लॅम्बडा बाय 4. म्हणून इथे लिहिताना लिहायचं AN किंवा NA दॅट इज इक्वल टू लॅम्बडा बाय 4. समजलं का? तर डिस्टन्स बिटवीन नोड अँड इट्स ऍडजस्टंट, ऍडजस्टंट शब्द वापरायचा बघा, त्याच्या शेजारचाच. A distance between node and its adjacent antinode or distance between antinode and its adjacent node is always equal to lambda by 4. आणि ही जी काही आहे हिचं नाव, स्टेशनरी वेव्हचं दुसरं नाव आहे बघा, स्टँडिंग वेव्ह. म्हणजे ही मीडियम मध्ये पुढे जात नाही, मागेही येत नाही, आणि त्यामुळे हिला म्हणायचं स्टँडिंग वेव्ह. आणि हिची व्हेलॉसिटी 0 असते, हिची व्हेलॉसिटी 0 नसते, व्हेलॉसिटी नॉट इक्वल टू 0, पण हिची व्हेलॉसिटी 0 असते. मीन्स व्हेलॉसिटी ऑफ दी स्टँडिंग वेव्ह इज 0. आणि ही एनर्जी ट्रान्सफर करते, ही एनर्जी ट्रान्सफर करत नाही. इट डज नॉट ट्रान्सफर एनर्जी इन दी मीडियम. डू नॉट ट्रान्सफर एनर्जी इन दी मीडियम. मग या पद्धतीने तुम्हाला फरक येऊ द्या. फरकामध्ये 2च पॉइंट लिहायचे बाळांनो तुम्हाला. मग दोन्ही फक्त काय लिहा? डेफिनेशन लिहा आणि इथे सरळ लिहा. हिची व्हेलॉसिटी 0 नसते आणि हिची 0 असते.
किंवा इट ट्रान्सफर एनर्जी इन दी मीडियम, इट डू नॉट ट्रान्सफर एनर्जी इन दी मीडियम. म्हणजे फरक आला ते जास्त सोपं, कारण तुम्हाला 2च पॉईंट लिहायचे. कॅरेक्टरिस्टिक्स आल्या तरी फार काही अवघड नाही, अशा कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या. मग कळला का बाळांनो तुम्हाला फरक? अशा पद्धतीने फरक लिहायचा. मग काही प्रश्न येऊ द्या, त्या पद्धतीने आपण उत्तराची तयारी करायची. आता फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स्ड व्हायब्रेशन बघा, एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहे आपण. फ्री व्हायब्रेशन कशाला म्हणायचं आणि फोर्स्ड व्हायब्रेशन कशाला म्हणायचं. आता बघा, झोका आहे, असा बांधलेला झोका आहे. इथे या पद्धतीने हा झोका आहे आणि याच्यावर एखादी व्यक्ती बसलेली आहे, त्या झोक्यावर व्यक्ती बसलेली आहे या पद्धतीने. मग आता बघा, ड्रॉइंग कडे जाऊ नका, कन्सेप्ट समजून घ्या फक्त. आता ती बसलेली आहे आणि आपण त्या व्यक्तीचा असा झोका ओढला आणि सोडून दिला. मग आता काय होतं, परत झोका दिला नाही तर प्रत्येक वेळेस तिचा झोका तसा पुढे जातो, मागे येतो, पुढे जातो, मागे येतो आणि प्रत्येक वेळी ते अंतर काय होत जातं, कमी कमी होत जातं आणि एक वेळ अशी येते की तो परत स्थिर होतो. बरोबर की नाही? म्हणजे तसं सिंपल पेंडुलम, समजा इथे असा बॉब बांधलेला आहे आणि ही त्याची मीन पोझिशन असते किंवा इक्विलिब्रियम पोझिशन असते. याला डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला आपण नेलं आणि सोडून दिलं, आलं लक्षात, मीन्स बॉडी इज डिस्प्लेस्ड फ्रॉम इट्स स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. तिला डिस्टर्ब केलं आणि सोडून दिलं, रिलीज्ड. ऍट दॅट टाइम दॅट व्हायब्रेशन्स आर कॉल्ड ॲज फ्री व्हायब्रेशन्स. त्याला कोणते व्हायब्रेशन म्हणायचं? फ्री व्हायब्रेशन म्हणायचं. आणि मग कळली का मग व्याख्या? When body is displaced, definition बघा, when body is displaced from its stable equilibrium position and released, then that vibrations are called as free vibration. आणि फोर्स्ड व्हायब्रेशन कशाला म्हणायचं? आता तो झोका, आपण त्याला एकदा झोका दिला आणि प्रत्येक वेळी सारखाच फोर्स लावून कंटिन्यू झोका देत आहोत, आलं का लक्षात? आणि मग त्यावेळेस तो प्रत्येक वेळी तेवढंच अंतर जाणार आहे. जर सारखाच फोर्स आपण अप्लाय केला तर जेवढं अंतर जाणार आहे तेवढंच तो अंतर जाणार आहे. म्हणजे झोका एकदा धरून सोडून दिला की फ्री व्हायब्रेशन, आणि कंटिन्युअस सारख्या फोर्सने झोका दिला की ते कोणते व्हायब्रेशन? फोर्स्ड व्हायब्रेशन. फोर्स लावतो प्रत्येक वेळेस आपण, समजलं का? आणि म्हणून इथे आपण बॉडीला प्रत्येक वेळेस काय करतो? एक्सटर्नल पिरियडिक फोर्स देतो. कोणता फोर्स देतो? ए बॉडी इज व्हायब्रेट विथ द हेल्प ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स, देन द व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय दॅट बॉडी दे आर कॉल्ड ॲज फोर्स्ड व्हायब्रेशन. समजलं का? आता इथे पहिला पॉइंट झाला डेफिनेशनचा आणि दुसरा पॉइंट आहे बघा, इथं अँप्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग. इथे अँप्लिट्यूड काय होत जातं? डिक्रीज होत जातं. अँप्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग. इथं मात्र अँप्लिट्यूड कशा कशावर डिपेंड्स असतं? तर इथे जी फ्रिक्वेन्सी असते, बॉडी इज व्हायब्रेट विथ नॅचरल फ्रिक्वेन्सी, आणि इथे मात्र जी फ्रिक्वेन्सी असते ती फोर्स्ड फ्रिक्वेन्सी असते. कोणती फ्रिक्वेन्सी असते? फोर्स्ड फ्रिक्वेन्सी. अँड अँप्लिट्यूड डिपेंड्स अपॉन the difference between the natural frequency and force frequency of the body. आता इथं एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग अँड एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट, असे 4 पॉइंट आपल्याला सांगता येतात. आणि अशा पद्धतीने आपल्याला फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स्ड व्हायब्रेशन मधला डिफरन्स सांगता येतो. आहे का सोपा? 2च पॉइंट लिहायचे बाळांनो आपल्याला. आता पुढचा फरक पाहायचा आहे बघा आपल्याला, हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन. काय पाहायचंय? हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन. आता जेव्हा खूप सारे वाद्य वाजत असतात तर प्रत्येक साऊंड वेव्ह जी निघते, तर त्या प्रत्येक साऊंड वेव्हला फ्रिक्वेन्सी असते आणि त्या अशा अनेक वेव्ह निघल्या की त्याच्यात सगळ्यात छोटी जी फ्रिक्वेन्सी असते तिला म्हणायचं नॅचरल फ्रिक्वेन्सी. काय म्हणायचं त्याला? नॅचरल फ्रिक्वेन्सी. आणि मग ती जी नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे त्याला तुम्ही 1 ने गुणा. समजा ती नॅचरल फ्रिक्वेन्सी त्याला n म्हणा आणि तिला जर समजा तुम्ही 1 ने गुणलं तर 1n, तर ही झाली फर्स्ट हार्मोनिक. काय झालं? फर्स्ट हार्मोनिक. त्याला 2 ने गुणलं तर तो झाला सेकंड हार्मोनिक. त्याला 29 ने गुणलं तर हे 29th हार्मोनिक. कळलं का? आणि म्हणून फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ नॅचरल फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी और नॅचरल फ्रिक्वेन्सी अँड इट्स इंटिग्रल मल्टिपल, दे आर कॉल्ड ॲज दी हार्मोनिक्स. कळलं का? हे इंटिग्रल 1, 2, 3, 4 असे
ह्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड इट्स इंटिग्रल मल्टिपल. काय म्हणायचं त्याला? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड इट्स इंटिग्रल मल्टिपल. म्हणजे 1n 2n 3n याला सगळ्याला काय म्हणायचं? हार्मोनिक्स. समजलं काय? दी फंडामेंट लोएस्ट फ्रिक्वेन्सी तिला कोणती फ्रिक्वेन्सी म्हणायचं? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा नॅचरल फ्रिक्वेन्सी. आणि तिचे इंटिग्रल मल्टिपल 1 2 3 4 5 6 असे, तर तिला काय म्हणायचं? हार्मोनिक्स. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड इट्स इंटिग्रल मल्टिपल्स आर कॉल्ड ॲज हार्मोनिक्स. आणि बघा मग आता ओव्हरटोन कशाला म्हणायचं? तर ह्याच्यापेक्षा हायर फ्रिक्वेन्सी. मग आता बघा दी फ्रिक्वेन्सी बट इन्क्लुडिंग नाही, एक्सक्लुडिंग दी फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट हार्मोनिक. ही सोडून राहिलेली जी फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे 2n 3n आलं का लक्षात? त्याला सगळ्याला काय म्हणायचं? ओव्हरटोन. समजलं? मीन्स नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी दॅन दी हार्मोनिक्स फ्रिक्वेन्सी दॅट इज कॉल्ड ॲज दी ओव्हरटोन. आणि पुढचा फरक सांगायचा बघा. ऑल हार्मोनिक्स मे ऑर मे नॉट बी प्रेझेंट. हार्मोनिक असतील किंवा नसतील, पण ऑल ओव्हरटोन्स बघा इथं ऑल हार्मोनिक्स मे ऑर मे नॉट बी प्रेझेंट. असतील किंवा नसतील. ऑल हार्मोनिक्स मे ऑर मे नॉट बी प्रेझेंट. मे ऑर मे नॉट बी प्रेझेंट. मे नॉट बी प्रेझेंट. आणि इथे मात्र ऑल ओव्हरटोन्स आर प्रेझेंट. काय? ऑल ओव्हरटोन्स आर प्रेझेंट. ऍक्च्युअली प्रेझेंट. ऑल ओव्हरटोन्स आर ऍक्च्युअली प्रेझेंट. ऑल ओव्हरटोन्स आर ऍक्च्युअली प्रेझेंट. समजला का फरक? या पद्धतीने 2च पॉइंट लिहायचे आहेत आपल्याला. तर हे असे 3 फरक आहे. 2-2 पॉइंट मध्ये तुम्हाला कुठलाही फरक आला किंवा असं आलं बघा, व्हॉट डू यू मीन बाय प्री व्हायब्रेशन, व्हॉट डू यू मीन बाय फोर्स व्हायब्रेशन, व्हॉट डू यू मीन बाय हार्मोनिक्स, व्हॉट डू यू मीन बाय ओव्हरटोन, 1 मार्काला प्रश्न आला तर तुम्हाला सहजासहजी लिहिता येतो. कशाही प्रकारे प्रश्न विचारू द्या, आपण त्या पद्धतीने व्यवस्थित तयारी करायची. आता आपल्याला शिकायचंय बघा एंड करेक्शन म्हणजे काय. आता हा चॅप्टर खूप लेंदी दिसतो, पण बघा आता आपण किती छोटा करणार आहे त्याला. एकदम सोपा आणि छोटा करणार आहे. वेळ कमी आपल्याकडे म्हणून आपण सोपे सोपे पॉइंट घेणार आहे फक्त. आता बघा असा हा पाईप आहे आणि ह्या पाईप मध्ये एअर कॉलम्स असतात, हवेचे कॉलम्स असतात आणि ते व्हायब्रेट होत असतात आणि व्हायब्रेट होताना त्यांना फ्रिक्वेन्सी असते. मग आता बघा ही अशी वेव्ह आली आणि इथे आल्यावर तिला जायला जागा नाही, मग ती इथूनच काय झाली? अशी रिफ्लेक्ट झाली. ही इन्सिडेंट वेव्ह आणि ही रिफ्लेक्टेड वेव्ह. आता इथं काय झालं बघा, इथं तयार झाला 0 अँप्लिट्यूड आहे, इथं तयार झाला नोड आणि इथं तयार झाला अँटी नोड. पण हा जो अँटी नोड आहे असं थोडस अंतर वर तयार होतो, इथे तयार होतो तो अँटी नोड. मग ही पाईपची लांबी आणि ही इथं पाईप संपलाय तुमचा आणि इथे अँटी नोड तयार झाला. आलं का लक्षात? म्हणजे अँटी नोड इज नॉट formed exactly at the open end of that pipe or open end of that tube, but it forms some little distance above it. आणि त्यातलं जे अंतर आहे बाळांनो त्याला म्हणायचं एंड करेक्शन. काय म्हणायचं त्याला? एंड करेक्शन. मग आता तुम्हाला जर समजा त्याची एंड करेक्शन तर जर डेफिनेशन आली तर कशी करायची? द डिस्टन्स बिटवीन the antinode and open end of the pipe is called as the end correction. 1 मार्काला येऊ शकते डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एंड करेक्शन किंवा व्हॉट डू यू मीन बाय एंड करेक्शन? व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये येऊ शकतं. मग हे डिस्टन्स आहे कशामधलं? अँटीनोड आणि ओपन एंड ऑफ द पाईप त्याच्यामधलं डिस्टन्स. आय रिपीट, द डिस्टन्स बिटवीन द ओपन एंड ऑफ पाईप अँड अँटीनोड इज कॉल्ड एज एंड करेक्शन. आणि रेनॉल्ड या शास्त्रज्ञाने काय सांगितलं बघा, तर हे जे एंड करेक्शन आहे दॅट इज इक्वल टू 0.3D. एंड करेक्शनचा फॉर्म्युला. आता डी म्हणजे काय? तर इनर डायमीटर. हा जो पाईप आहे त्याचा इनर डायमीटर हा आपल्याला व्हर्नियर कॅलिपरने काढावा लागतो आणि हा झाला एंड करेक्शनचा फॉर्म्युला. समजली का एंड करेक्शनची कन्सेप्ट? आता ती एंड करेक्शनची कन्सेप्ट वापरून आपल्याला याची लेंथ घ्यायची. जर समजा तुमचा पाईप आता ही लेंथ आहे स्मॉल एल
आणि हे इफ झालं, मग कॅपिटल एल काय झालं, तर हे स्मॉल एल प्लस ई आणि एल प्लस 0.3d ही झाली पूर्ण, म्हणजे अँटीनोड आणि ही टोटल लेंथ कॅपिटल एल. कळलं? आणि जर तुमचा पाईप असा दोन्ही बाजूला ओपन असेल या पद्धतीने, तर दोन्ही ठिकाणी अँटीनोड असे काहीतरी अंतर इकडे तयार झालेले जास्त, या पद्धतीने इकडे पण काहीतरी अंतर जास्त, म्हणजे इकडे एक ई आणि इकडे एक ई. जेव्हा पाईप ओपन ऍट बोथ एंड असं जेव्हा असेल, तेव्हा एल दॅट इज इक्वल टू एल प्लस 2e अँड दॅट इज इक्वल टू एल प्लस 2 इंटू 0.3d, म्हणजेच तुम्हाला 0.6d म्हणावं लागेल तिथं. पाईप ओपन ऍट बोथ एंड. कळलं काय? एंड करेक्शनची कन्सेप्ट कळली. पाईप ओपन ऍट वन एंडला एकच मिळवायचं, पाईप ओपन ऍट बोथ एंडला दोन्ही मिळवायचं. समजलं का? आणि आता हे याचाच उपयोग करून आपल्याला एकूण 3 डेरिव्हेशन्स पाहिजेत, की जे पुस्तकात खूप लेंदी वाटतात पण ते एकदम सोपे आहेत. तर बघूयात आपण. आता आधी प्रश्न बघू आपण, काय प्रश्न विचारला जातो. पहिला प्रश्न, शो दॅट और प्रूव्ह दॅट in case of a pipe closed at one end or open at one end, the fundamental frequency and its odd integrals are present. मग पाईप आपला एका बाजूला ओपन आहे आणि दुसरा प्रश्न पाहायचा बघा, शो दॅट और प्रूव्ह दॅट इन केस ऑफ ए पाईप ओपन ऍट बोथ एंड the fundamental frequency and its all integral multiples are present. असे 2 प्रश्न आपल्याला पाहिजेत. तर आता बघा, आधी आपण काय करू, तर आपण पाईप काढू. एक सारख्या लांबीचा पाईप काढायचा. आकृती कशी काढायची, हा पहिला, हा दुसरा, एक सारखा पाईप काढायचा आणि हा तिसरा. झालं? आता काय करायचं, त्याला पाईप क्लोज ऍट वन एंड, एका बाजूला त्याला क्लोज करायचं. बघा फिगर कशी काढायची ते सांगते मी तुम्हाला. आता इथे ही पहिली वेव आली आणि इथून अशी रिफ्लेक्ट झाली. आता दुसरी काढताना काय करायचं बघा, याचा 3 भाग करायचे, 1, 2 आणि 3, आणि इथे एक डॉट द्यायचा फक्त अर्ध्या भागावर, आणि या पद्धतीने लूप कंप्लीट करायचं. झालं? आणि आता याचे 5 भाग करायचे. इथं मी 3 केले होते बघा, 1, 2 आणि 3, इथं 5 करायचे. हे बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. तर आता ह्या पद्धतीने हे मधले सोडून द्यायचे. इथून आलो की असलेच, आणि इथून आलं की असायचं. झाली का फिगर? बघा, कळली का कशी फिगर काढली ते? खूप मुलांना प्रॉब्लेम येतो या फिगरला. 2 मिनिटात झाली काढून. आता ह्या लांबीला एल म्हणायचं. काय म्हणायचं याला? एल असं म्हणायचं. 1 मिनिट, आपण पेन मध्ये शाई भरू. एकच मिनिट. आता याला पण एल म्हणायचं. पाईपची लेंथ सारखीच आहे ना सगळ्या ठिकाणी, आणि याला पण एलच म्हणायचं. आता स्मॉल एल,
ई नाही पकडलेला आपण, स्मॉल एल, स्मॉल एल. आता बघा हे अंतर किती आहे, आपण याला म्हणा फिगर ए, याला म्हणा फिगर बी आणि याला म्हणा फिगर सी. बरोबर. आता हे किती अंतर आहे, स्टेशनरी वेव्हची कॅरेक्टरिस्टिक्स पाहिली की नाही, की नोड आणि अँटी नोड त्यातलं अंतर किती असतं, λ/4. आता हे किती आहे बघा, तर 2-3 वेळा झालं हे नोड अँटी नोड, अँटी नोड नोड, परत नोड अँटी नोड, म्हणजे काय झालं बघा, तर इथं 3λ/4 हे अंतर. आणि इथं किती झालं बघा, 5λ/4. आणि इथल्याला λ1 म्हणायचं, इथल्याला λ2 म्हणायचं. समजल्या फिगर. आता इथे पहिल्याच याच्या वेव्हची जी व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी v बरोबर n लॅम्बडा, हा एकच फॉर्म्युला पूर्ण चॅप्टरभर वापरायचा आहे आपल्याला. आता इथे पण v बरोबर n1 λ1, याची फ्रिक्वेन्सी आणि याची फ्रिक्वेन्सी वेगळी असणार की नाही. हे काय आहे तुमचं फर्स्ट हार्मोनिक, हे काय आहे सेकंड हार्मोनिक और फर्स्ट ओव्हरटोन, हे काय आहे तुमचं थर्ड हार्मोनिक और सेकंड ओव्हरटोन, आणि म्हणून फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असणार, म्हणून n1 λ1 आणि इकडे n2 λ2. आता काढायची का n बरोबर v/λ. आता ह्या आकृतीवरून बघा, तुमचं जर l बरोबर λ/4 आलं असेल, बघा l बरोबर λ/4 लिहू शकता इथे तुम्ही, l that is equal to λ/4, therefore λ that is equal to 4l. आणि म्हणून ह्या लॅम्बडाची किंमत 4l टाकून दिली, n that is equal to v/4l. आणि आता याचं जर कॅपिटल L तयार करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, L प्लस E करावं लागेल. इथं आलं लक्षात. मग कॅपिटल आपण जर समजा ह्या L प्लस E ला कॅपिटल L म्हटलं तर याला कॅपिटल L म्हणा, हे आपण ऑलरेडी तिथलं डिस्टन्स घेतलंय, L कॅपिटल L, आणि इथे घ्या v दॅट इज इक्वल टू 4l, आणि ह्या l ची किंमत काय टाकली आपण, v/4 इथंच लिहू आपण, म्हणजे एकाचं इथंच लिहिता येईल, n दॅट इज इक्वल टू v/4 l प्लस स्मॉल l प्लस e. या पद्धतीने आपल्याला मिळाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. समजतंय. आता बघा याची फ्रिक्वेन्सी काढायची, परत सेम याची फ्रिक्वेन्सी काढायची, तर n1 बरोबर v/λ1. आता λ1 काय येईल तुमचं, देअरफॉर तुमचं l बरोबर 3λ1/4 आहे, आणि म्हणून λ1 बरोबर काय आलं 4l/3, आणि इथे भागिले येते, म्हणजेच n1 बरोबर 3v/4l आलं का. आणि इथे ह्या l ची किंमत तुम्ही टाकणार बघा, इथे 3v/4 l ची किंमत टाकणार l प्लस e, आणि n1 बरोबर 3n आलं का, ही v/l जर बाजूला घेतले तर 3n आलं का. ही झाली फर्स्ट हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी n, ही झाली सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी. आता याची काढू बघा, n2 बरोबर v/λ2. मग आता इथे काय दिसतंय तुम्हाला, l बरोबर 5λ2/4, आणि म्हणून λ2 बरोबर 4l/5. आता इथे टाकायचे, म्हणजे इथं काय झाले, देअरफॉर n2 बरोबर 5v/4l. आता 5 हे v/4l ची किंमत टाकली, मग n2 बरोबर 5n झाले का, v/4l ची किंमत n टाकली 5n झाले का, आणि इथे याची जर किंमत टाकायची तुम्हाला 4, तर स्मॉल l प्लस e झालं का. मग कळला का प्रश्न. बघा बरं किती सोपा आहे. आता इथे काय बघा प्रश्न काय, शो दॅट इन केस ऑफ ए पाईप ओपन ॲट वन एंड द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड ऑल इट्स ऑड इंटिग्रल मल्टिपल्स आर प्रेझेंट. पुढचं घेतलं असतं तर 7 आलं असतं, त्याच्या पुढचं घेतलं असतं तर 9 आलं असतं. तर या पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. आता यालाच आपण पाईप ओपन ॲट बोथ एंड करणार आहे. दुसरा प्रश्न काय बघा, प्रूव्ह दॅट
आता इथे बघा पाईप बोथ ओपन ऍट बोथ एंडला आहे ना, तुमची n बरोबर v/2l येणार आहे. लक्षात कसं ठेवायचं, तर याची 4l आणि त्याची 2l लक्षात ठेवायची. बोथ एंडला 2 म्हणून 4 राहिली, तर ती कुठं 1 एंडला लिहायची. या पद्धतीने आता आपण इथंच करू, या आकृतीत थोडासा बदल करू आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघू. आता पाईप दोन्ही बाजूला ओपन आहे, मग आता हे फक्त इथं ओपन करायचं आणि हे पुसून टाकायचं. आता हे पण पुसायचं, हे पण पुसायचं, हे पण पुसायचं. ओके, आता काय काय बदल होईल ते बघू आपण. आता ही इथे एक सेंटर काढायचा असा आणि ह्या पद्धतीने हे काढायचं फिगर. कळलं? आता इथं या पद्धतीने काढायचं. 4 भाग करायचे, 1 2 3 आणि 4, आणि पैकी हे असं जोडून टाकायचं. एक लूप येईल या पद्धतीने. समजलं? आणि आता इथे एक, इथे एक लूप, इथे एक लूप आणि इथे या पद्धतीने. कळलं का? आता 2 अँटीनोड मधलं अंतर ते किती आहे? λ/2. समजलं? आता पाईपची लांबी तेवढीच आहे, कॅपिटल L. आता इथे बघा, हे 2 अँटीनोड मधलं अंतर, हे 2 म्हणजे दुप्पट झाली, तर 2λ1/2. मग 2 कॅन्सल झाले आणि म्हणून हे काय आलं? λ1. दिसतंय का? λ1. आणि इथे बघा 1 2 आणि 3, 3λ2/2 हे झालं अंतर. समजलं का? आता परत तसंच हे फॉर्म्युले तेच, फक्त L बरोबर काय करायचं? λ/2. म्हणून λ बरोबर काय आलं तुमचं? 2l. आणि n बरोबर इथं काय आलं? 2l. आणि इथं पण आलं 2. फक्त L घेताना इथं मात्र 2e घ्यायचं. बघा इथं काय घ्यायचं? 2e घ्यायचं, कारण दोन्ही बाजूला एंड करेक्शन ऍड करायचंय. हा बदल करायला विसरायचं नाही. बोथ एंडला नुसतं ई नाही घ्यायचं, 2e घ्यायचं. समजलं का डेरिवेशन? एवढं सोपं आहे बघा. आता इथे पण, आता इथे तुमचं L बरोबर λ आहे इथं. मग आता इथं तुम्हाला हे L बरोबर काय झालं तुमचं? λ1 झालं. समजतंय? L बरोबर λ1. मग आता इथं n बरोबर v/λn. तर आता इथे येईल तुमचं n1 बरोबर v/λ1, म्हणजेच L आलं. आता याला 2 ने गुणायचं आणि 2 ने भागायचं. काय करायचं? 2 ने गुणायचं आणि 2 ने भागायचं. मग ते केल्यावर काय येईल? इथे बघा, therefore n1 that is equal to 2 v/2l. आणि याची किंमत आपल्याला काय टाकता आली? n टाकता आली. म्हणून ही ऍडजस्टमेंट करायची. n1 that is equal to 2n. आणि इथे घेताना मात्र परत तुम्हाला इथेच तुम्हाला घेता येईल v/l+2e. इथं घ्यायचा फॉर्म्युला. समजलं का? या L ची किंमत दोन बाजूचं एंड करेक्शन ऍड करायचं. मग कळलं का? हे 2n, आधी 3n आलं, आता काय आलं? 2n आलं. समजतंय का? आता इथे हे इथपर्यंत काही नाही. L बरोबर 3λ2/2. इथे 2 आले आणि म्हणून λ2 बरोबर 2l/3. आणि इथं भागिले उलट गुणिले होऊन आता बघा, तर इथं तुम्हाला काय आलं आता? तर हे λ2 दॅट इज इक्वल टू 3v बाय तुमचे आले 2l म्हणजे 3n. आणि इथं जर किंमत टाकायची तर 3v कंसात 2l टाकताना l+2e टाकायची एंड करेक्शन. समजलं का? तर अशा पद्धतीने आता पुढचं घ्यायचं असतं तर n3 घ्यायचं असतं तर काय आलं असतं? 4n. n4 घ्यायचं आलं असतं तर 5n. समजलं? म्हणजे पाईप ओपन ऍट बोथ एंड, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड इट्स ऑल इंटिग्रल. तिकडं ऑड होतं बघा, एक हा शब्द ऑड होता पाईप ओपन ऍट वन एंड, म्हणून तिकडे सगळे ऑड लक्षात ठेवायचे. एकला पाईप ओपन ऍट वन एंडला, आणि इकडं दोन्ही बाजूला ओपन आहे त्याला ऑल इट्स इंटिग्रल मल्टिपल आर प्रेझेंट. हे 3 केस आपल्याला
शिकायच्या होत्या त्या आपण शिकलो. कळलं का? या पद्धतीने प्रश्न येऊ शकतो. एकदम सोपा आहे. आणि नाही आला तर तुमच्या पुस्तकात 153 पानावरचे 2 प्रॉब्लेम आहेत बघा, असे पिवळ्या बॉक्स मधले, ते आपण घेणार आहे. त्यातला एक 2023 ला आला होता. मग ह्याच फॉर्म्युल्यावर आधारित आहे. काही नाही कळलं तर व्ही बरोबर एन लॅम्बडा एवढा फॉर्म्युला तरी लिहून द्यायचा निदान. समजलं? आता आपण व्हायब्रेशन्स, मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स बघू. मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स. तिसरा प्रश्न, मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स. डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन, असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. 3 आकृत्या काढायच्या. घेताना बरोबर मध्यभाग घ्यायचा याचा आणि याचे 3 भाग करायचे करताना. समजलं आकृती कशी काढायची? आता बघा, हा पहिली फिगर, एकच लूप काढायचं. इथं दुसरं लूप काढायचं, 2 लूप काढायचे. इथे 3 लूप काढायचे. ओके, याला म्हणा फिगर ए. याला म्हणा, एकच मिनिट म्हणा ना. याला म्हणा फिगर बी. याला म्हणा फिगर सी. 3 फिगर काढल्या. आता इथं काय दिसतंय तुम्हाला ह्या फिगर मध्ये? तर याची बाजू ही जी लेंथ आहे त्याला आपण कॅपिटल एल म्हणू. प्रत्येकाची लेंथ सारखीच आहे. आता इथं मात्र हे डिस्टन्स 2 नोड मधलं अंतर म्हणजे ते काय झालं? λ/2 झालं. आता इथं ते 2 लूप झाले म्हणजे हे λ/2 हे λ/2, 2 λ1/2 म्हणजे थोडक्यात काय झालं? ते λ1 झालं हे सगळं डिस्टन्स. आणि इथे मात्र लेंथ एलच आहे आणि इथे 3 पट झाली ना त्याची. λ1 इथं 1 λ1/2, 2 λ1/2 आणि 3 λ1/2 म्हणजे हे सगळं जे डिस्टन्स आहे हे काय झालं तुमचं? 3 λ2/2. इथपर्यंत कळलं? आता इथे शेजारी घेऊ आता याचं. v बरोबर n लॅम्बडा, म्हणून n बरोबर काय झालं? v/λ. पण ही व्हेलॉसिटी स्ट्रेच्ड स्ट्रिंग जी काही आहे तर याची जी व्हेलॉसिटी असते ती v बरोबर √T/m असते. हे लिहायचं. T म्हणजे या दोरीला लावलेलं टेन्शन आणि m म्हणजे मास पर युनिट लेंथ और लिनियर डेन्सिटी. मग आता त्याची किंमत टाकून दिली. आता इथे लॅम्बडाची किंमत काय आली तुमची? देअरफॉर L दॅट इज इक्वल टू λ/2 आणि म्हणून लॅम्बडा दॅट इज इक्वल टू 2L. लॅम्बडाची किंमत आली 2L बघा. आणि ह्या v ची किंमत टाकली आपण √T/m आणि हा अत्यंत अत्यंत महत्वाचा फॉर्म्युला आहे. काय बघा? n बरोबर 1/2L इंटू √T/m. हिला म्हणायचं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. काय म्हणायचं हिला? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. पहिल्या आकृतीचं झालं. आता दुसऱ्याचं करू आपण. आता बघा, इथं ही पहिली केस झाली. दुसरी केस, v बरोबर n1 λ1. देअरफॉर n1 बरोबर काय झालं तुमचं? तर v/λ1. आता इथं l आणि λ1 सारखंच आहे का? हे कॅन्सल झालेलं आहे आणि l आणि λ1 सारखंच आहे. देअरफॉर l दॅट इज इक्वल टू λ1. मग आता इथे तुम्ही टाकलं v/l आणि v ची किंमत टाकली 1/l इंटू √T/m. पण आपल्याला याच्यात आणि याच्यात रिलेशन मिळवायचंय म्हणून इथं 2L नाहीये म्हणून याला 2 ने गुणलं आणि 2 ने भागलं. मग आता बघा, याला 2 ने गुणलं आणि 2 ने भागलं. 2 ने भागलं तर 1/2L इंटू √T/m. मग हे झाले n1 बरोबर 2n. हे झालं दुसरं. आता याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट हार्मोनिक.
याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड हार्मोनिक और फर्स्ट ओव्हरटोन. आणि आता तिसरं बघू आपण. तिसरं काय, तर व्ही बरोबर N2 λ2. देअरफॉर आता ही L बरोबर काय आलेलं आहे तुमचं, L दॅट इज इक्वल टू 3 λ2/2 आणि त्याच्यावरून λ2 बरोबर 2L/3. मग आता देअरफॉर N2 बरोबर V/λ2. आता λ2 टाकले आपण थ्राईस बाय 2L इंटू अंडर रूट ऑफ T/m. मग परत हे 3 इंटू 1/2L इंटू अंडर रूट ऑफ T/m याची किंमत n टाकली आणि म्हणून N2 बरोबर काय आलं 3n. समजलं का. आता ही झाली फ्रिक्वेन्सी कशाची, थर्ड हार्मोनिक किंवा सेकंड ओव्हरटोनची. आणि या पद्धतीने आपल्याला हे जे तिन्ही डेरिवेशन आहे, डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स, आलं लक्षात. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड इट्स ऑल इंटिग्रल मल्टिपल्स आर प्रेझेंट. पाईप ओपन ऍट बोथ एंडला पण तेच आणि मोड्स ऑफ व्हायब्रेशनला पण त्याच फ्रिक्वेन्सी आल्या. कळलं का तुम्हाला. ही लांबी बरोबर ही जे काही असेल स्टेशनरी वेव्हची कॅरेक्टरिस्टिक्स वापरून तेवढं अंतर L बरोबर इथं आलं λ1. हे सगळं डिस्टन्स तुमचं λ1 आहे. इथे हे सगळं डिस्टन्स 3 λ/2 आहे आणि ते कशा बरोबर आहे L बरोबर. हे डिस्टन्स L घेतला आपण सगळ्या ठिकाणी. तर या पद्धतीने तीन डेरिव्हेशन्स एवढे सोपे आहेत बघा. त्याची लिहून लिहून प्रॅक्टिस करा. अजून वेळ आहे, हातातून वेळ गेलेली नाही. चॅप्टर जरी मोठा दिसत असला तरी पटकन तो होणार आहे. समजलं. आता आपल्याला शिकायचंय की हे जे आहे लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. काय, लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता आपण सोनोमीटर फर्स्ट एक्सपेरिमेंट केला, बरोबर आहे का नाही. आणि त्याच्यामध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, हे जे आहे ही केस काय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा तिलाच आपण काय म्हणतो नॅचरल फ्रिक्वेन्सी किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट हार्मोनिक. मग आता इथं तुमची ही जी सोनोमीटर मध्ये दोरी असती हिला असं हँगर लावलेलं असतं आणि त्याला आपण काहीतरी मास लावतो आणि त्याचं टेन्शन कधी तयार होतं T बरोबर mg. समजा जर आपण इथं 1500 मास लावलं तर टेन्शन काय झालं होतं आपलं 1500 गुणिले 980 डाईन हे टेन्शन झालं होतं. आणि ही m म्हणजे त्या दोरीची मास पर युनिट लेंथ. समजलं. आणि जर समजा अशी सोनोमीटरची तिथं जर वायर होती या पद्धतीने या इथे, तर इथे दोन ब्रिजेस होते आणि ही जी वायर होती याच्या मधल्या लेंथला तुम्ही म्हणत होते व्हायब्रेट. काय म्हणत होते व्हायब्रेटिंग लेंथ. मग हे एक एक नोटेशन कळलं का बाळानं तुम्हाला लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग शिकायला. N म्हणजे काय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, L म्हणजे काय व्हायब्रेटिंग लेंथ, T म्हणजे काय टेन्शन अप्लाइड टू दी स्ट्रिंग दोरीला लावलेलं टेन्शन आणि M म्हणजे काय मास पर युनिट लेंथ किंवा त्यालाच काय म्हणतात लिनियर डेन्सिटी. एवढे नोटेशन्स तुम्हाला आले की लॉ तुम्हाला स्टेट करता आले. आता हे सीजीएस पद्धतीतलं टेन्शन आहे. MKS मध्ये घ्यायचं झालं ना तर हे मास येणार आहे तुमचं 1.5 किलोग्राम आणि 9.8 ने गुणायचं त्याला. आलं का लक्षात. आणि हे येणार आहे न्यूटन. काय येणार आहे न्यूटन. कळलं का टेन्शन. सीजीएस मध्ये प्रॉब्लेम सोडवताना सीजीएस मध्ये कसं तयार करायचं आणि SI मध्ये किंवा MKS मध्ये कसं तयार करायचं या पद्धतीने. मासचं टेन्शन T बरोबर mg असा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. मग आता बघा पहिला लॉ काय आहे लॉ ऑफ लेंथ. काय आहे लॉ ऑफ लेंथ. मग दिसतंय काय तुम्हाला तर इथं हे n आकडा हा नेहमी कॉन्स्टंट असतो आणि म्हणून n हे L च्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतं पण कधी व्हेन T and M are kept constant. मग आता पहिला लॉ लिहायचा बघा लॉ ऑफ लेंथ. काय दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू दी व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ दी स्ट्रिंग व्हेन टेन्शन अप्लाइड टू दी स्ट्रिंग and mass per unit length of the string or linear density are kept constant. कळलं का. M चं नाव काय असतं T म्हणजे टेन्शन, T बरोबर टेन्शन, M बरोबर मास पर युनिट लेंथ किंवा त्यालाच काय म्हणायचं लिनियर डेन्सिटी
आणि एल आहे तुमची व्हायब्रेटिंग लेंथ. व्हायब्रेटिंग लेंथ समजलं. हा झाला लॉ ऑफ लेंथ. परत एकदा स्टेटमेंट सांगते बघा काय. The fundamental frequency of vibration is inversely proportional to the vibrating length of the string when tension applied to the string and mass per unit length are kept constant. समजलं. आता दुसरं लॉ ऑफ टेन्शन. लॉ ऑफ टेन्शन तुम्हाला 3 मार्काला 3 लॉ येऊ शकतात बाळांनो. एका मार्काला 1 येऊ शकतो. कसं आहे 2 मार्काला 2 येऊ शकतात. स्टेट दी लॉ ऑफ लेंथ अँड लॉ ऑफ टेन्शन इन केस ऑफ ए सोनोमीटर वायर किंवा इन केस ऑफ ए लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. मग आता टेन्शन इथं काय दिसतंय तुम्हाला. एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी. पण कधी कोण कोण कॉन्स्टंट आहे आता. व्हेन एल अँड एम आर केप्ट कॉन्स्टंट. ओके. आता त्याला शब्दात मांडायचं फक्त. काय मांडणार. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी स्क्वेअर रूट ऑफ. कोणता शब्द विसरून जातो. स्क्वेअर रूट ऑफ. स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन अप्लाइड टू दी स्ट्रिंग व्हेन द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द स्ट्रिंग अँड मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग आर केप्ट कॉन्स्टंट. ओके. आणि आता तिसरा लॉ. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी काय दिसतंय तुम्हाला. एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एम. आता कोण कोण राहिलं. व्हेन एल अँड टी आर केप्ट कॉन्स्टंट. एल अँड टी आर केप्ट कॉन्स्टंट. आता याला शब्दात मांडायचं. काय बघा. The fundamental frequency of vibrating string is inversely proportional to the square root of mass per unit length or linear density. कोणताही शब्द वापरा. When the vibrating length of the string and tension applied to the string are kept constant. समजलं. म्हणजे हा एक फॉर्म्युला अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला तिन्ही लॉ लिहिता येतात. आता त्याचं व्हेरिफिकेशन सुद्धा आपल्याला इथे 1 मिनिटात करता येतं. तर व्हेरिफिकेशन ऑफ ए लॉ बाय युजिंग सोनोमीटर बॉक्स. तुम्हाला असं येईल बघा. व्हेरीफाय द फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. व्हेरीफाय द सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. व्हेरीफाय द थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग किंवा व्हेरीफाय द लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. मग एक सोपं तत्व लक्षात ठेवायचं बाळांनो. जेव्हा इन्व्हर्स प्रपोर्शन असतं ना त्या 2 व्हेरिएबलचा गुणाकार कॉन्स्टंट असतो आणि जेव्हा डायरेक्ट प्रपोर्शन असतं ना तेव्हा त्या 2 व्हेरिएबलचा भागाकार कॉन्स्टंट असतो. मग आता तुम्ही सोनोमीटरची फिगर करा आणि त्याचं प्रूफ कसं करायचं ते मी 1 मिनिटात सांगते. आपल्याला प्रूफ करायचंय एन एल दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग आपल्याला 5 फोर्क घ्यायचे. प्रयोग केलेला आहे तुम्ही. त्यात 5 साठीची व्हायब्रेटिंग लेंथ शोधायची आणि N1 L1 दॅट इज इक्वल टू N2 L2 दॅट इज इक्वल टू डॅश 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 दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग त्याच्यावर काय निष्कर्ष निघाला. एन एल बरोबर काय झालं तुमचं कॉन्स्टंट. मग देअरफॉर एन बरोबर काय झालं कॉन्स्टंट भागिले एल आणि म्हणून एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू काय झालं एल. आणि ही कंडिशन कधी तर व्हेन टी अँड एम आर केप्ट कॉन्स्टंट. या पद्धतीने म्हणजे सोनोमीटर तुमच्या पुस्तकात जी दिली ती डायग्राम काढा. डायग्राम मी तुम्हाला करायला सांगितलेले आहेत. ती डायग्राम काढा आणि अशा पद्धतीने त्याचे हे पॉइंट लिहून टाका प्रूफचे आणि खाली त्याचं स्टेटमेंट लिहून टाका. तर हे झालं पहिल्या लॉचं व्हेरिफिकेशन. इतकं सिंपल आहे. आता दुसऱ्या लॉचं व्हेरिफिकेशन काय करायचं तर दुसऱ्या लॉचं व्हेरिफिकेशन परत फिगर काढायची. तशीच तीच फिगर काढायची. आता N1 बाय T1 दॅट इज इक्वल टू डायरेक्ट प्रोपोर्शन आहे ना N2 बाय अंडर रूट ऑफ T2 दॅट इज इक्वल टू डॅश 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 दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणायचं. मग निष्कर्ष काय निघाला N डिवायडेड बाय रूट टी दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि म्हणून N बरोबर रूट टी इंटू कॉन्स्टंट अँड देअरफॉर N इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी. पुढे काय लिहायचं व्हेन एल अँड एम आर केप्ट कॉन्स्टंट. झालं तिसऱ्या लॉचं व्हेरिफिकेशन. इतकं सोपं आहे. आणि आता इथं मात्र लिनियर डेन्सिटीचा तुम्हाला प्रयोग करताना 2 वेगवेगळ्या दोऱ्या घ्याव्या लागतात.
ज्या तुमची स्ट्रेच्ड स्ट्रिंग घेता ना तुम्ही, 2 स्ट्रिंग घ्याव्या लागतात. तर पहिलीची लिनियर डेन्सिटी M1 आणि दुसरीची लिनियर डेन्सिटी M2 आणि पहिल्याची फ्रिक्वेन्सी N1. मग आता त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे, तर L1 स्क्वेअर रूट ऑफ M1 दॅट इज इक्वल टू L1 स्क्वेअर रूट ऑफ M2 अँड देअरफॉर L इंटू M दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट, असं तिथं प्रूव्ह करायचं तिसऱ्या लॉला. आणि ह्या पद्धतीने पहिला, दुसरा आणि तिसरा लॉ सोनोमीटरच्या साह्याने काय करायचा, प्रूव्ह करायचा. बघा बराचसा चॅप्टर इथं कव्हर झालेला आहे. आता आपल्याला शिकायचंय बिट्स. आता आपण बीट्सची फेनॉमेनॉन पाहू. खूप इंटरेस्टिंग आहे बघा हे बीट्स. तर जेव्हा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजतात त्यावेळेस बीट्स निर्माण होतात. मग ते कधी निर्माण होतात, तर ही पहिली वेव्ह आणि ही दुसरी वेव्ह या पद्धतीने. तर त्या दोन्हीचं अँप्लिट्यूड सेम पण फ्रिक्वेन्सी वेगवेगळी बघा. तर आता जर समजा हिची 1 2 3 आणि 3 6 आहे, 6 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी. तर आता दुसरीची बघा अँप्लिट्यूड तेवढंच काढायचं, अशी त्याची फ्रिक्वेन्सी ही 4 आहे. तर आता त्यांच्या फ्रिक्वेन्सीत काय पाहिजे, डिफरन्स, स्लाइटली डिफरन्स पाहिजे, पण अँप्लिट्यूड सेम पाहिजे. आणि जेव्हा यांचं सुपरपोजिशन होणार आहे तर तेव्हा त्यांची जी इंटेन्सिटी आहे ती पिरियॉडिकली व्हॅरी होणार आहे. आलं का लक्षात. आणि त्यावेळेस बीट तयार होणार आहे. तर एकदा मॅक्सिमम साऊंड ऐकू येणार आहे, एकदा मिनिमम साऊंड ऐकू येणार आहे. मॅक्सिमम साऊंडला काय म्हणायचं, वॅक्सिंग असं म्हणायचं. आणि एकदा मिनिमम साऊंड जेव्हा ऐकू येईल त्याला वॅनिंग असं म्हणायचं. आणि ते एक वॅक्सिंग आणि एक वॅनिंग मिळून काय तयार होतं, एक बीट तयार होतं. या पद्धतीने बीट्सची फेनॉमेनॉन आहे. आता फ्रिक्वेन्सीचं डेरिव्हेशन मी काही घेतलेलं नाही, तुम्ही ते करा. पण जर तुम्हाला व्हॉट डू यू मीन बाय बीट्स आलं, ऍप्लिकेशन्स ऑफ बीट्स आलं, तर ते आपण पाहणार आहोत. आता मी तुम्हाला सिस्टमॅटिक मॅनरने सांगते बघा कशाला म्हणायचं बीट्स. वेन 2 साऊंड वेव्ह, 2 साऊंड वेव्ह हॅव्हिंग सेम अँप्लिट्यूड, त्यांचं अँप्लिट्यूड काय आहे, सेम आहे, सेम अँप्लिट्यूड बट स्लाइटली डिफरन्स इन देअर फ्रिक्वेन्सी when there is a superposition of, त्याचं सुपरपोजिशन झालं बघा. तुमच्या पुस्तकात छान त्याचं सुपरपोजिशन झालेलं दाखवलेलं आहे. एकात एक मिसळल्या त्या 2 वेव्ह. when the superposition of 2 sound wave having same amplitude but slightly difference in their frequency, at that time there is a in the same medium, in the same direction पण त्यांची सेम आहे. तर at that time there is a variation of intensity, periodic variation in a intensity that is called as the phenomenon of beats. Then maximum of sound is called as waxing, minimum of sound is called as waning, and one waxing and one waning that constitute one beat. समजलं का बीटची डेफिनेशन. and the number of beats heard per second is called as beat frequency. एका सेकंदात तुम्हाला किती बीट्स ऐकू आले त्याला काय म्हणायचं, बीट फ्रिक्वेन्सी असं म्हणायचं. समजलं. आता त्याचे उपयोग कुठे कुठे आहेत, तर जर ऑर्केस्ट्रा असतो बघा तर त्यावेळेस अनेक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजतात. तर मग फ्रिक्वेन्सी मॅच करण्याकरता फॉर मॅचिंग द फेनॉमेनॉन ऑफ बीट्स इज युज्ड फॉर मॅचिंग द फ्रिक्वेन्सीज ऑफ डिफरंट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बाय आर्टिस्ट. तिथं कोणती फेनॉमेनॉन, अनेक वाद्य वाजतात आणि त्यावेळेस हे मॅचिंग करण्यासाठी कशाचा उपयोग होतो, बीट्सच्या फेनॉमेनॉनचा उपयोग होतो. त्यानंतर speed of airplane can be determined by using Doppler radar, radio detection and ranging equipment. याच्यामुळं त्याच्यामध्ये पण तुमची बीट्सची फेनॉमेनॉन वापरलेली आहे. तर बघा स्पीड ऑफ एअरप्लेन, तर त्याच्यात सुद्धा बीटच्या फेनॉमेनॉनचा उपयोग होतो. आणि तिसरं आहे, जर तुम्हाला 2 मधल्या बीट फ्रिक्वेन्सी दिली, समजा N दिला आणि 1 दिली, ही N1 दिली आणि N2 विचारली, तर तुम्हाला बीट फ्रिक्वेन्सी N1 - N2 या फॉर्म्युल्याने तुम्हाला जर बीट्स किती नंबर ऑफ बीट्स दिले आणि एक फ्रिक्वेन्सी दिली तर दुसरी काढता येते. फक्त कंडिशन काय, N1 शुड बी ग्रेटर दॅन N2. या कंडिशनने तुम्हाला कोणती साऊंड नोट म्हणजेच साऊंडची फ्रिक्वेन्सी
अननोन फ्रिक्वेन्सी या दोन्हीतली कोणती हे दिलं आणि या दोन्हीतली कोणती नाही दिली तरी तुम्हाला काढता येईल की नाही बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे की बीट फ्रिक्वेन्सी दॅट इज इक्वल टू दी n1 minus n2 आणि म्हणून अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड नोट कॅन बी डिटरमाइंड विथ दी हेल्प ऑफ बीट्स फेनॉमेनॉन असे 3 युजेस तुमच्या याच्यात दिलेले आहेत। आता आपल्याला पाहायचंय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह काय आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह। आता बघा माध्यमातून एकाच वेळी 2 वेव्ह निघतात। आता याचं उत्तम उदाहरण देता येईल बघा जर वर्गाच्या बाहेर जर शिक्षक उभे असतील आणि तुम्ही सगळे 3-4 जण बोलत असाल तर त्या शिक्षक बरोबर सांगू शकतात की तुम्ही काय काय बोलत होते। 4 विद्यार्थी एकाच वेळी जरी बोलत असले तरी शिक्षक सांगू शकतात की हे 4 विद्यार्थी काय काय बोलत होते। म्हणजे काय बघा तर जेव्हा कोणती साऊंड वेव्ह निर्माण होते म्हणजे कोणतीही वेव्ह तर ती तिचं स्वतंत्रपणे तिचं अँप्लिट्यूड बघा ही पहिली वेव्ह आली तिचं अँप्लिट्यूड, ही दुसरी वेव्ह आली तिचं अँप्लिट्यूड, ही तिसरी आली हे तिचं अँप्लिट्यूड म्हणजे जेव्हा माध्यमातून वेव्ह निघतात त्या त्याचं स्वतःचं अँप्लिट्यूड निर्माण करतात। दुसरी वेव्ह अस्तित्वात नाही असं समजून त्या स्वतःचं अँप्लिट्यूड निर्माण करतात आणि मग त्याचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असतं समजा पहिलीचं +a असेल दुसरीचं +2a असेल तिसरीचं +3a असेल तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय झालं त्यांचं +6a आलं लक्षात। तर या पद्धतीने आणि जर त्या आउट ऑफ फेज मध्ये असतील बघा या पद्धतीने +a आणि -2a तर हे +a आणि खाली आहे -2a तर रिझल्टंट झालं +a -2a दॅट इज इक्वल टू -a म्हणजे त्याच्या अँप्लिट्यूडची घ्यायची असते व्हेक्टर सम काय घ्यायचं चिन्हासह बेरीज। एकाच फेज मध्ये असतील साइन सेम येईल आणि आउट ऑफ फेज मध्ये असतील तर हे जर पॉझिटिव्ह आलं तर हे निगेटिव्ह येतं आणि असं मिळून जे काही वेव्ह तयार होते रिझल्टंट त्याचं तर ती व्हेक्टर सम घ्यायची आणि त्याला काय म्हणायचं त्याला म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह। आता साऊंडच्या बाबतीत कितीही वेव्ह निघाल्या तरी ते घेता येतं। लाईटच्या बाबतीत प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन घेताना 2च वेव्ह घ्याव्या लागतात कारण आपल्याला माहितीये इंटरफरन्स पॅटर्न जेव्हा तयार होतो तर त्या 2नीच एवढी गर्दी होते तर जास्त घेतलं तर काय होईल म्हणून आणि म्हणून लाईटच्या बाबतीत 2 वेव्ह घेऊनच प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह शिकावं लागतं। साऊंडच्या बाबतीत कितीही घेतलं तर काही फरक पडत नाही। मग आता याचं स्टेटमेंट कसं करायचं बघा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह व्हेन 2 or more wave arrive at the point of the medium from the same point बघा त्या माध्यमातून एकाच वेळी निघतात when 2 or more arrive at the point 2 or more waves arrive at the point of the medium simultaneously from the same point each wave produces its own displacement at that point independent of the other प्रत्येक वेव्ह तिचं डिस्प्लेसमेंट तयार करते दुसरी वेव्ह नाही असं समजून म्हणून प्रत्येकाचा आवाज वेगवेगळा ऐकू येतो। मग रिझल्टंट डिस्प्लेसमेंट द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऍट दॅट पॉइंट इज इक्वल टू दी व्हेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट ड्यू टू ऑल दी वेव्स असं त्याचं स्टेटमेंट आहे। आय रिपीट व्हेन 2 or more waves arrive at the point of the medium from same point the resultant displacement of each wave produces its own displacement at that point independently of the other the resultant displacement at that point is vector sum of displacement due to all the waves आणि ह्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन स्टेट करायला 2 मार्काला येऊ शकतं। आता बघा हे जे प्रूफ आहे हे पण बऱ्याचदा विचारलं जातं। आता प्रश्न कसा इन केस ऑफ ए पाईप ओपन ऍट बोथ एंड प्रूव्ह दॅट ई दॅट इज इक्वल टू एक तर असं विचारतील n2l2 minus n1l1 divided by twice into n1 minus n2 किंवा e that is equal to n1l1 minus n2l2 divided by 2 into bracket n2 minus n1 बघा n2l2 आधी घेतले तर इथे n1 minus n2 येतं आणि n1 l1 घेतले तर इथे n2 minus n1 येतं। हे लक्षात ठेवा जसं विचारलं तसं आपल्याला अरेंज करता येतं। मग आधी काय करायचं तर तुम्ही असं शिकलात की n that is equal to v/2l असं शिकलात ना कशाच्या बाबतीत तर पाईप ओपन ऍट बोथ एंडच्या बाबतीत आणि म्हणून v बरोबर काय झालं v बरोबर झालं ट्वाइस n आलं का लक्षात। मग आता 2 पाईप आहेत ना मग पहिल्याचं n1 आणि लेंथ l1 आणि दुसऱ्याचं ट्वाइस n2 l2
आता L2 बरोबर L2 लेंथ घेताना काय घेतो आपण, तर L1 प्लस 2E, कारण इथं पाईप ओपन ऍट बोथ एंड आहे, म्हणजे दोन्ही टोकाचं एंड करेक्शन आपल्याला विचारात घ्यायचं आहे. मग आता इथं 2E घेतलं, इथं पण 2E घेतलं, म्हणजे हे लिहून आता हे 2 गेले, N1 L1 दॅट इज इक्वल टू N2 L2, आणि इथे किंमत टाकून दिली. आता याला अरेंज केलं. काय केलं बघा, आधी N1 ने ह्या दोन्हींना गुणून घेतलं, N2 ने ह्या दोन्हींना गुणून घेतलं. पुढचं खूप सोपं आहे बघा. मग आता काय केलं, तर ईच्या टर्म इकडं आणल्या आणि ह्या तिकडं नेलं, आणि मग आता इथे ट्वाइस ही कॉमन काढले आणि आतमध्ये N1 मायनस N2 राहिलं आणि ई ठेवले आणि ह्याला ट्रान्सफर केलं. आणि हेच जर समजा इथे N1 L1 दिलं ना बाळांनो, तर याला इकडं आणायचं, N1 मायनस N2 L2 करायचं आणि याला तिकडे न्यायचं, म्हणजे ट्वाइस कॉमन निघून आतमध्ये काय राहणार आहे, N1 मायनस N2. या पद्धतीने करायचं. आता हाच प्रश्न तुम्हाला अजून एक विचारला जाऊ शकतो, 2 मार्काला हे प्रूफ येऊ शकतं. किती सोपं आहे बघा. फक्त आपल्याला व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ए पाईप ओपन ऍट बोथ एंड लक्षात ठेवायचं आणि इथं 2E घ्यायचं, आणि 1 एंड असेल, आता 1 एंड साठी घेऊ आपण, तर 1 एंड साठी इथं 4L आहे, म्हणजे V दॅट इज इक्वल टू 4. मग आता इथे बघा, इथे मी लिहिलं 4, इथं पाईप ओपन ऍट बोथ एंडच्या जागी मी फक्त 1 एंड करणार आहे, मी डबल लिहिलंच नाही मुद्दाम. इथे 4, आता हे 4 कॅन्सल झाले, इथलं 2 आणि इथलं 2 काढून टाकलं, इथलं 2 काढलं, इथलं 2 काढलं, इथलं 2 काढलं आणि इथलं 2 काढलं. समजलं का? एक आलं तर दुसरं लगेच येतं. फक्त इथं मात्र लिहिताना बोथ एंड असेल तर 2 लिहायचं आणि इथं 2E घ्यायचं, आणि 1 एंड असेल तर फक्त 4A घ्यायचं आणि इथं मात्र 2 घ्यायचं नाही. अरेंज केलं की बरोबर येतं. तर अशा सोप्या पद्धतीने मी बघा साधारणतः 1 तासात बरीच हायलाइट केलं. फक्त 2 डेरिवेशन मी त्यातले सोडले आणि रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन सोडले. तर या पद्धतीने तुमची धावती रिव्हिजन मी सुपरपोजिशन ऑफ वेव्ह या चॅप्टरची घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला माहितीये तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि जर तुम्ही बघितला व्हिडिओ तर तुमचा खूप सारा फायदा होणार आहे. तर बघा, आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट. थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.